श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, बाळूमामांची अमृतवाणी भाग 3. आयुष्यात गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही. जे असे कारण सृष्टीशी, जे अकारण लावेल भक्तीसी, बोलवी मनांच्या धम्मयुक्तीशी, असा अविनाशी मामा माझा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. जीवनात प्राण गेला तरीही चालेल, पण दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हारू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही. हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने चांगले काम करा आणि मुखामध्ये बाळूमामांचे नामस्मरण करा. एक शब्द आहे नशीब, त्याच्याशी लढून बघा. हारला नाही तर सांगा. दुसरा शब्द आहे मामा, आतुरतेने हाक मारा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला मामांचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मामा माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही धावून या आणि मला संकटातून वाचवा असे लिहून पहा. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ मामांचं या पंचामृतात. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी धाव घेईन. हाच तुला आशीर्वाद. जय बाळूमामा. प्रार्थनेचे लवकर फळ मिळावे म्हणून मामांचा हा उद्देश लक्षात ठेवा. आपली इच्छा लवकर देवाने पूर्ण करावी असे सर्वांनाच वाटते, पण त्या मागण्यामध्ये किती अर्थता आहे हे देव मात्र पडताळून पाहतो. म्हणून मामा सांगतात, सगळेच माझे भक्त प्रार्थना करतात, पण सगळ्याचीच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल असे नाही. कारण बाळूमामा आपल्या प्रिय भक्ताच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत देऊन सांगतात. एकेवेळी काय झालं, बाळूमामा आपल्या भक्तांना घेऊन प्रवासात निघाले होते, म्हणजेच पंढरपूर यात्रेला निघाले होते. तेवढ्यात अवकाळी पावसाने घाला घातला आणि बाळूमामा सोबत असतानाही सर्वच भक्त भीतीने थरथर कापू लागले. सगळ्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला आणि सगळेच जण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. परंतु पावसाचा जोर आणखीन जोरात वाढू लागला. सगळ्यांच्या मनामध्ये आता पूर येईल अशी भीतीची चिंता निर्माण झाली. तेव्हा सर्व भक्त बाळूमामांकडे प्रार्थना करू लागले. मामांना विनंती करू लागले, मामा तुम्हीच काहीतरी करा आणि या पावसाला थांबवा. तेव्हा बाळूमामा म्हणाले, अरे माझ्याकडे हात जोडण्यापेक्षा, माझ्याकडे विनंती करण्यापेक्षा तुम्ही त्या पावसालाच विनंती करा. जर तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय मनापासून त्याला विनंती केली, प्रार्थना केली, तर तो तुमचं नक्कीच ऐकेल. कारण प्रार्थनेत शक्ती असते आणि त्यापेक्षाही सामूहिक प्रार्थना लवकर पावते. त्यासाठी सर्वांनी एक मुखाने एक दिलाने प्रार्थना करा. आणि मग सर्व भक्तांना मामांचे म्हणणे पटले आणि सर्वांनी मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली. तर काय आश्चर्य झाले, पाऊस कमी कमी होत होत पूर्णपणे थांबला. आजच्या अमृतवाणीमधून एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही प्रामाणिक मनाने तळमळीने कोणतंही कार्य केलात तर त्याचं फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की परमेश्वराला ती ऐकून घ्यावीच लागेल. आपल्या शब्दामध्ये, आपल्या भावनेमध्ये इतकी ताकद असली पाहिजे की परमेश्वराने आपली प्रार्थना भावूक होऊन ऐकली पाहिजे. देवाकडे मागत असताना असे काहीतरी मागा की त्या मागण्यामध्ये आपले हित नसून सर्व सजीव सृष्टीचे, सर्व निसर्गाचे, सर्व मानवी जीवनाचे कल्याण व्हावे. पण जर का तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील की माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्यांचं वाईट व्हावं,
असं असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आणि बाळूमामांची कृपा तुमच्यावर होणार नाही. बाळूमामा सर्वांचं कल्याण करतील, त्यामुळे आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचाच विचार करायला हवा. मामा सांगतात, कधी कधी आयुष्यात खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का? इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. खरं तर इथूनच मामांची लीला सुरू होते. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, तेव्हा ते बाळ काही क्षण हवेतच असतं. पण त्या बाळाला पूर्णपणे विश्वास असतो की हे जे कोणी आहे ते मला पडू देणार नाही. असाच विश्वास मामांवर हवा. कधी कधी असं वाटतं की माझं कसं होईल, मला हे शक्य होईल का, माझी ही इच्छा पूर्ण होईल का? पण तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही. म्हणून म्हणतात, अशक्य हे शक्य करतील मामा. जीवनात मामा तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त त्यावर तुमचा विश्वास असायला हवा. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाचे घर प्रत्येकाच्या मनासारखे असायला हवे आहे असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येकाच्या घरात आनंद, सुख, समृद्धी, प्रेम, ऐश्वर्य असायला हवे असे वाटते. जीवनात कधी कधी शेजाऱ्याच्या घरातील भांडण पाहून असे वाटते की हे लोक असे का भांडण करत असतील, हे असे का वागत असतील, असे आपल्याला वाटत असते. पण ज्यावेळी तीच भांडणं आपल्या घरामध्ये होतात तेव्हा आपल्याला खूप चिडचिड होते. घरामध्ये जर कधी नवरा भांडतो तर कधी बायको, कधी सासू तर कधी सासरे, तर कधी मुलांवर राग, अशा प्रकारे घरामध्ये नुसती भांडणे, कटकट, नकारात्मकता असेल तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरामध्ये कोणीही एकमेकाशी बोलत नाहीत. दिवसभर नुसता राग राग, वैताग. असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावं. पण असं का घडतं, याचं कारण काय आहे, हे कोणी शोधले का? आणि ते कोणीही शोधलं नाही आणि कुणालाही ते सापडलं नाही. तर आज आपण घरामध्ये अशा प्रकारच्या बाधा, नकारात्मक शक्ती का निर्माण होते, यावर काय उपाय आहे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. बाळूमामा सगळं ठीक करतील, सगळं काही माझ्या मनासारखं करतील अशी भावना मनामध्ये ठेवा. जर घरामध्ये नेहमी भांडणे होत असतील तर त्यावर तुम्ही शांत चित्ताने विचार करावा की घरामध्ये भांडण नेमकं कोणत्या कारणानं होत आहे. आणि जेव्हा भांडण होतं तेव्हा त्यावेळी समोरच्यालाही समजावून सांगावे की तू या ठिकाणी चुकत आहेस आणि का चुकत आहेस. समोरच्या व्यक्तीला शांत चित्ताने समजावून हे एक सर्वात मोठं सोल्युशन आहे. मामा सांगतात, नेहमी शांत चित्ताने विचार करावा. जेव्हा घरामध्ये भांडणं होतात तेव्हा असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावे. तर तसं करू नका, कारण घरातील वाद, भांडणे हे कधी कधी वास्तुदोषामुळे होत असतात. तर यावर काही तोडगे आहेत, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग, घरामध्ये नेहमी वाद होत असतील तर यावर कोणते तोडगे करायला हवेत. पहिला तोडगा, जर घरामध्ये नेहमी भांडण, कटकट, नकारात्मकता असेल तर तुम्ही घरामध्ये रात्रीच्या वेळी देवाला धूप, दीप, दिवा, अगरबत्ती लावल्यानंतर घंटा वाजवावी. देवाच्या समोर अगदी 2 ते 3 मिनिट बसून घंटा वाजवायची आहे. असे केल्याने घरातील सर्व वाईट शक्तीचा नाश होईल. नंबर 2, दररोज सकाळी देवपूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये सर्वत्र गंगाजल शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता, वास्तुदोष दूर होऊन घरामध्ये सुख, समृद्धी, माता लक्ष्मी, शांतता, ऐश्वर्य, धनप्राप्तीचा लाभ होईल.
नंबर 3, घरामध्ये प्रसन्न वाटणारे असे देवी देवतांचे फोटो लावावे. आता तुम्ही म्हणाल की भांडणांचा आणि देवी देवतांच्या फोटोचा काय संबंध आहे? पण तुमच्या घरामध्ये देवी देवतांचे फोटो एकमेकाकडे मुख करून असतील तर गुरु कलह होतो. तसेच जर घरामध्ये महाभारत युद्धाचे फोटो असतील तर घरामध्ये नकारात्मक शक्ती, भांडणे होण्याची दाट शक्यता असते. म्हणून घरामध्ये अशा प्रकारची फोटो लावू नये. तसेच घरामध्ये कोल्हा, कुत्रा, चित्ता, सिंह अशा प्रकारच्या प्राण्यांची फोटो लावू नयेत. त्याविरुद्ध तुम्ही घरामध्ये फुलांचे, निसर्गांचे, देवी देवतांचे मन प्रसन्न करणारे असे फोटो लावावेत. घरातील बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा. राधाकृष्णांची जोडी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. जर तुमच्या घरामध्ये नेहमी नवरा बायकोमध्ये भांडणं, वादविवाद होत असतील तर तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा. जर तुम्ही राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुमचे सर्व वाद विवाद, भांडण नष्ट होऊन तुमच्यातील प्रेम वाढू लागेल. घरामध्ये नटराजांची मूर्ती नसावी. नटराजांची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार आहे. जसा शिव तांडव करतो तसेच घरामध्ये वाद विवाद, भांडण, तांडव होत असतात. चौथा उपाय, बाथरूमच्या किंवा टॉयलेटच्या खिडकीमध्ये वाटीत मिठाचे 4 ते 5 खडे ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर येण्यास मदत होईल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये भक्तिगीते लावावीत. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर भक्तिगीते लावलीत तर तुमच्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत ते नष्ट होतील. त्याचबरोबर तुम्ही दररोज संध्याकाळी भक्तिगीते लावली तर दिवसभरामध्ये तुमच्या मनामध्ये आलेले सर्व वाईट विचार नष्ट होतील आणि तुमचं मन भक्तिमय होईल. तुमचं मन अगदी प्रसन्न होतं. म्हणून त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणे, कटकटी होत नाहीत. नंबर 6, कापूर जाळावा. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाऊन तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. कापूर जाळल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक वास्तू दोष निघून जाऊन तुमच्या घराला सुख, समृद्धी आणि समाधान मिळण्यास मदत होईल. जर तुम्ही आठवड्यातून 1 वेळा तरी मंदिरात, गार्डनमध्ये फिरायला जात असाल, जर तुम्हाला ते जमत नसेल, शक्य होत नसेल तर तुम्ही वेळ काढून आठवड्यातून 1 दिवस घरातल्या घरात का असेना 7 पावले फिरायची आहेत. शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला जा, कारण रात्रीच्या वेळी प्रसन्न वातावरणात आपले मन प्रसन्न होऊन जाते. आपल्या मनाला नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे घरातील वादविवाद, कटकटी टळण्यास मदत होते. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं
आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम
आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, परंतु घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या घरी भुकेला व्यक्ती आला तरी त्याला भुकेच पाठवू नका, तर त्याला पोटभर जेवण देऊन मगच पाठवा. जर तुम्ही अशा प्रकारचे पुण्याचे काम केले तर नेहमी तुमच्या पाठीशी बाळूमामा सावलीसारखे उभे असतील. जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग असेल, परंतु तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलून स्वतःचे आयुष्य, स्वतःची वेळ खराब करून घेऊ नका. मामा म्हणतात, माणूस कितीही हुशार, समजूतदार, चतुर, बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नियतीने बांधलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. एवढं मात्र खरं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे. त्यांना योग्य तो मानपान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा योग्य तो वापर केलाच पाहिजे. शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं आपलं निरागस मन. ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर निरागस सुंदर असं हास्य असतं, त्या व्यक्तीशिवाय या जगात दुसरं कोणी सुंदरच नसतं. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी सुंदर असं हास्य ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझी कितीही मोठी अडचण असू दे, ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. तुझी कसलीही अडचण मी एका क्षणात दूर करेल. मित्रांनो, तुमच्या मुखामध्ये चुकून जरी बाळूमामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो. सर्व झालेली पापे जळून खाक होतात. इतकी प्रचंड शक्ती बाळूमामांच्या नावात, बाळूमामांच्या नामस्मरणात आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची आहे, म्हणजेच बाळूमामांच्या नामस्मरणाने. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहे, तुम्ही खूप चिंतेत असाल, तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल. तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 2, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 3, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 4, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 5, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 6, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 7, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 8, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 9, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते, तर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते. नंबर 10, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते
तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. नंबर 2, तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं. नंबर 3, तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. नंबर 4, उशिरा का होईना देव सर्वांचंच ऐकतो, परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला हवा. नंबर 5, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका, फक्त चांगल्या वेळेची वाट पहा. नंबर 6, देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही, म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही, देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि चांगलं असेल. नंबर 7, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो, कारण जे झाड आपल्याला फळं देते त्याच झाडाला दगडांचा मार खावा लागतो. नंबर 8, देवाला जे पाहिजे तेच होते, म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. नंबर 9, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात. नंबर 10, जीवनात कधी निराश होऊ नका, कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे. नंबर 11, शिक्षण कुठूनही घेता येतं, परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात. नंबर 12, कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढं करा, परंतु कुणाचा तरी अपमान करताना 10 वेळा विचार करून करा, कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासकट परत मिळते. नंबर 13, पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. पैसा म्हणतो, भलेही मी तुमच्या सोबत वरती येणार नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. नंबर 14, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. नंबर 15, आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. नंबर 16, जर तुम्ही आयुष्यामध्ये या 4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं. नंबर 2, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. नंबर 3, भूतकाळात जगणं. नंबर 4, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं. नंबर 17, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. नंबर 18, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. नंबर 19, बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. नंबर 20, स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं. नंबर 21, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. नंबर 23, वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. नंबर 24, कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परके सुद्धा रडूनच जातात. नंबर 25, जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही तर त्याचा अर्थ असा नाही
की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही, तर त्या उलट वाढवून ठेवणार आहे. म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका. नंबर 26. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा, आनंदाचा विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटा का पडतो. नंबर 27. स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे. नंबर 28. चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया. नंबर 29. कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझे मन कुटुंब, आर्थिक, आरोग्य आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापलेले आहे. तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव, मी तुला दीर्घ आयुष्य देईल. या क्षणापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस. हे शब्द लक्षात ठेवा. प्रार्थनेत तुम्ही मामांकडे जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा. होय, तुम्ही खूप काळजी करत असाल, पण मी कोण आहे हे विसरू नका. अरे बाळा, माझ्यासाठी काहीच कठीण नाही. तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही तुमच्यासाठी माझ्याकडे एक परिपूर्ण योजना आहे. मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्रिय व्हा. अरे बाळा, तुझ्या हृदयातील त्रास, दुःख, ओझे मला माहीत आहे, पण आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा. सज्ज व्हा, कारण आशीर्वादाचा आणि चमत्काराचा हंगाम तुमच्यावर आहे. मामा सांगतात, जेव्हा तुमचं मन काही कारणाने अस्वस्थ असतं तेव्हा त्यावेळी तुम्ही शांत राहावं, कुणाशीही काहीच बोलू नका. अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात मामांचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले बाळू मामा आपल्या सोबत सतत असतात. मामा म्हणतात, मला तुझ्या अवस्थेचं कारण माहीत आहे. काही वेळा तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या असतात, म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपला हा संदेश शेअर करा. जीवन हा सुखादुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही जीवनामध्ये दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस निश्चित आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा संधी म्हणून स्वीकार करावा. काय माहिती, हीच संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते. मी त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. देव आज घोषित करत आहेत, गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपायला शिका. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. मी भूतकाळातील पूर्ण कचरा आणि घाण काढून टाकत आहे आणि तुम्हाला परिपूर्ण शुद्ध करत आहे. आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात. फक्त आता
चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव. अरे माझ्या प्रिय बाळा, तुला आता स्वभाव बदलण्याची गरज आहे. कारण तू तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. राग आणि अहंकार जरा बाजूला सार आणि मग बघ, तुझा सुखाचा संसार तुला पुन्हा एकदा परत मिळेल. मी तुला तो मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझं नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, मला न मागताही सर्व काही समजतं. मी माझ्या भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतो. अरे माझ्या प्रिय बाळा, माझ्या आज्ञेचं पालन कर. तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी तुला मिळवून देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कोणीही काहीही सांगेल, तुझ्यासोबत विरोध दर्शवतील, पण तू फक्त ठाम राहा. तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या सर्व गोष्टी आता तुला मिळणार आहेत. तुमचा विश्वास असल्यास, होय बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे बंद दार उघडले जाईल. विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहेत याची मला पर्वा नाही, पण मी काय करत आहे याची मला काळजी आहे. हालचालीची आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा, कारण मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत. अरे फक्त तू विश्वास ठेव. बाकी सर्व आमच्यावर सोड. तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. मी तुमच्या आयुष्यात प्रेम, यश आणि आनंद आकर्षित करत आहे याची पुष्टी करण्यासाठी यस बरोबर आहे असे टाईप करा. तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात. तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही. तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा. या जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच. देव तुमच्याशी बोलत आहे. अरे बाळा, तुझे हे मागील वर्ष खूप कठीण गेले आहे हे मला माहित आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची पात्रता यावर प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे, कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता.